प्रवास सुरू केला तेव्हा धुकं पडलं होतं बाहेर. मला वाटलं यार या असल्या धुक्याच्या वगैरे वातावरणात कसा व्लॉग व्हायचा, तर त्याच चिंतेत होतो. पण थोड्या वेळातच माझी चिंता दूर झाली. म्हणजे जिथे यांचे मेयर वगैरे बसतात ते. इथे यायचं तर एकदम सोपं आहे. माहिती आहे तुम्हाला कसं? फक्त तुम्ही मुंबई लोकलला पोचा म्हणजे इकडले पोचल्यासारखं आहे. कसं? असं भारतीय काहीतरी स्थापत्यकला, असं शिल्पकला असं काहीतरी दिसणारं मला अचानक दिसलं. तिथं गेल्यावर खरंच म्हणजे झूम करून बघितलं तर यस, तिथे हत्ती वगैरे होते. अच्छा, तुम्हाला मराठी नाहीत का? मग तुम्ही हसलं कशावर? नमस्कार मंडळी, आज मी निघालोय बर्लिनला. बर्लिनला एक मराठी मित्र मंडळ आहे आपलं. त्यांच्यातर्फे संक्रांतीनिमित्त एक कार्यक्रम ठेवण्यात आलाय त्यांच्या मेंबर्ससाठी, व्हॉलंटियरसाठी, कार्यकर्त्यांसाठी, ज्याच्यात एक गाण्याचा कार्यक्रम आहे आणि एक स्टँडअप कॉमेडीचा पण कार्यक्रम आहे. तर तिथं स्टँडअप कॉमेडी परफॉर्म करायला चाललोय. तसं चाललोच आहे. तर बर्लिन सिटी पण बघूयात, थोड्या महत्त्वाच्या ठिकाणं दाखवतो आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाच्या क्लिप्स पण टाकेन, जर चांगला झाला तर, किंवा जेवढा चांगला झाला तेवढाच दाखेन. ठीक आहे, चला तर मग निघूयात बर्लिनला जायला. तर व्लॉग सुरू करायच्या आधी थोडक्यात माझ्याबद्दल. माझं नाव आहे योगेश. मी कामानिमित्त जर्मनीला असतो आणि हॉबी म्हणून स्टँडअप कॉमेडी करतो. तर आज मी ज्या ठिकाणी राहतो तिथून बर्लिनचा प्रवास आहे जवळपास 6 तास ट्रेनने प्रवास सुरू केला. बाहेर बघितलं, बाहेर पडलं होतं धुकं. आयला म्हटलं असल्या धुक्या बिक्याच्यात कसला आपला व्लॉग व्हायचा आहे. पण थोड्या वेळातच माझी चिंता मिटली, कारण बाहेर छान स्वच्छ सुंदर ऊन पडलं होतं. ऑफकोर्स ऊन पडलं होतं, पण टेम्परेचर बाहेर होतं 2 डिग्री, त्यामुळे गारठा तर असणारच होता. पण त्यातल्या त्यात ऊन तरी होतं. तर मंडळी, मी बर्लिनला पोचलेलो आहे. बर्लिनचा पहिलं जे ठिकाण बघणार आहे ते आहे बर्लिनचं संसद भवन. माझ्या मागे तुम्ही बघा, हे आहे बर्लिनचं संसद भवन आणि बर्लिनचं ट्रेन स्टेशन दाखवतो. एक मिनिट. असं होते, इथे कुठला तरी एक मोर्चा चाललाय आणि ही जी समोर बिल्डिंग दिसते हे आहे त्यांचं मेन ट्रेन स्टेशन. आणि अक्षरशः 2 मिनिटं तुम्ही चालत आलात तर लगेच तुम्हाला दिसेल हे आहे त्यांची संसद भवन. म्हणजे लोकशाही जरा लोकांसाठी जरा जास्तच ॲक्सेसिबल केली वाटतं यांनी. तर म्हणजे ही आहे संसदेची बिल्डिंग. खूपच स्ट्रॉंग स्ट्रक्चर दिसतं, पण ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे ते जे वरती जे ग्लास डोम दिसतंय ते तुम्ही बघू शकता. इथं लोक चालताय, त्याच्यास तुम्ही तिकीट घेऊन इथे वर जाऊ शकतात, चालू शकता. त्याच्यामागे आयडिया अशी सांगण्यात येते की लोकशाही ही पारदर्शक असावी, ट्रान्सपरंट असावी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते खाली असतात, जनता वर असते, असा याचा प्रतिकात्मक अर्थ त्यांनी ठेवला आहे. तर जो मोर्चा आपण मागे बघितला होता तोच मोर्चा इकडे आला होता. मलाही वाटलं मोर्चात सहभागी व्हावं, पण आठवलं की आपण आलो इथे विजावर. त्यांना कळलं बिळलं तर ह्या लोकांना सोडतील, आपल्याला धरतील, आपला विजा फाडून फेकून देतील आणि युगांडाला पाठवून हिपोपोटामसला आंघोळ घालायच्या कामावर ठेवतील. त्यामुळे आपण जाऊयात आपला जो दुसरा स्पॉट आहे त्याच्याकडे. तर मंडळी, दुसरा जो स्पॉट आहे तो हा आहे ब्रँडेनबुर्गर टोर. ब्रँडेनबुर्ग जागेचं नाव आहे आणि टोर म्हणजे गेट. तर हे गेट म्हणजे शांततेचं प्रतीक आहे. नेपोलियन भाऊ वगैरे इथनं आले होते. 2 महत्त्वाचे भाग. नंबर 1, हा जो वरचा पुतळा आहे तो आहे व्हिक्टोरिया देवीचा, जी जिंकण्याची म्हणजे युद्धात जिंकण्याची वगैरे प्रतीक आहे. आणि दुसरा आहे हा जो गेट, तो आहे शांततेचं प्रतीक. म्हणजे बघा, शांतता प्रस्थापित करायची असेल तर युद्धातूनच जावं लागतं. असं हा एक महत्त्वाचा चौक मानला जातो किंवा आहे. जसा की आपल्या इकडे जंतर मंतर आहे, जिथं महत्त्वाचा चौक असल्यामुळे तिथे नेहमी धरणं, मोर्चे वगैरे होत असतात. तसंच इथे पण आता तुम्ही बघू शकता इस्रायलतर्फे एक मोर्चा आहे आणि या गेटच्या मागच्या साईडलाच पॅलेस्टाईनतर्फे एक मोर्चा आहे. तर हा महत्त्वाचा चौक असल्यामुळे, जवळच संसद असल्यामुळे इथे नेहमी असे महत्त्वाच्या गोष्टी होत असतात. अजून महत्त्वाच्या गोष्टी जशा की 31 डिसेंबरचं जे फटाके वगैरे फोडायचं जे सेलिब्रेशन असतं ते पण ह्याच चौकात होतं. किंवा
बरेचसे लाईट फेस्टिवल ते पण याच गेटला ॲज अ बॅकड्रॉप वापरून ह्या इथे होत असतात. किंवा इवन ख्रिसमस जो यांचा ट्री आहे तो पण इथे लावण्यात येतो. ख्रिसमस मार्केट दुसऱ्या ठिकाणी होतं. ह्या चौकात हे एक महत्त्वाचं हॉटेल आहे. मला माहीत नाही किती जणांना माहिती असेल, जरा झूम करतो. हॉटेल ॲडलॉन म्हणून नाव आहे त्याचं. तर मायकल जॅक्सन भाऊ जेव्हा जर्मनीत आले होते तेव्हा आपल्या पोराला असा त्यांनी बाहेर काढला होता खिडकीतनं. ते ह्याच हॉटेलमध्ये झालं होतं. त्यावरून बराच मोठा गदारोळ माजला होता. तर मित्रांनो, हा आहे आपला पहिला स्पॉट ब्रँडेनबुर्गर टोर. आपण जाणार आहोत आपल्या आता दुसऱ्या स्पॉटकडे, ज्याचं नाव आहे अलेक्झांडर प्लाच किंवा टीव्ही टॉवर किंवा तो चौक. येस, हा तो स्पॉट आहे. ऑफकोर्स आपण वर नाही जाणार आहे, पण आपण त्या चौकात जाणार आहोत. ते पण जाणार आहोत आपण या मेट्रोने. तर मंडळी, आपण आलो आहोत बर्लिनच्या अलेक्झांडर प्लाच, जिथे आहे हा फेमस बर्लिनचा टी व्ही टॉवर. या टी व्ही टॉवरच्या वरती आहे एक रेस्टॉरंट जे 360 डिग्री फिरत असतं. तर तिथे तुम्ही वर जाऊ शकतात. आपण तर आज काही जाणार नाही, कारण तेवढा आपल्याकडे वेळ नाही. आपण जाऊयात पुढच्या स्पॉटकडे. पुढच्या स्पॉट इथून अक्षरशः एक मिनिट चालत गेलात की हे आहे रोटस राट हाऊस, म्हणजे लाल कलरचं राट हाऊस, म्हणजे जिथे यांचे मेयर वगैरे बसतात ते. इथे यायचं तर एकदम सोपं आहे. माहिती आहे तुम्हाला कसं? फक्त तुम्ही मुंबई लोकलला पोचा, म्हणजे इकडले पोचल्याच सारखं आहे. कसं? हे इथे जवळच आहे ना मुंबई लोकल. हां, बस तुम्ही फक्त मुंबई लोकलमध्ये पोचा, बस इथे बर्लिनमध्ये पोचण्यासारखंच आहे. तर ह्याच या राट हाऊस जे आहे त्याच्या आसपासच एक चौक आहे आणि त्या चौकापासूनच खूप सारे तिथे जवळपास मॉन्युमेंट्स आहेत. काही बरेच सारे म्युझियम्स आहेत. जसं की हा एक कारंजा होता तिथं, आणि आपण आत्ता जो बघितला तो बर्लिनचा टी व्ही टॉवर. तिथे एक 3 मिनिटं चालल्यावर पुन्हा एक कॅथेड्रल आहे तिथे शेजारीच. ते कॅथेड्रल तर खूप सुंदर आहेच, पण मला त्याच्यापेक्षा एक जास्त गोष्ट इंटरेस्टिंग वाटली जी आहे त्याच्या खालीच. म्हणजे आता जर्मनीची इकॉनॉमी सध्या फारच डाऊन चालू आहे. तर मला इथे काही कष्टकरू लोक दिसले जे इथे जर्मनीची इकॉनॉमी वाचवण्याचा प्रयत्न करत होते जुवा खेळून. तर जर तुम्हाला खेळ माहिती असेल ज्याच्यावर तो माणूस फिरवत असतो, पैसे लावत असतो, तर बघा जर्मनीची इकॉनॉमी वाचवण्याचे प्रयत्न करताना काही कष्टकरू जर्मनकर आपल्याला दिसत आहे. हे बघत असतानाच मात्र मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसली की ह्याच्या एक्झॅक्टली समोरच असं भारतीय काहीतरी स्थापत्यकला, असं शिल्पकला असं काहीतरी दिसणारं मला अचानक दिसलं. तिथं गेल्यावर खरंच म्हणजे झूम करून बघितलं तर यस, तिथे हत्ती वगैरे होते, जसे आपले स्थापत्यकला असते त्याचे सगळे त्याच्यावर चिन्ह दिसत होते. फारच इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी माहिती काढायला घेतली. तर त्याच्या शेजारीत मला दिसलं की जे स्तूप आहे, जे सांचीचं बौद्ध स्तूप आहे, तर त्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याची यांनी इथे प्रतिकृती लावली होती. मला बघून खूप छान वाटलं, कारण ते दिसायला पण खूप छान आहे आणि आपलं एक भारतीय एक रिप्रेझेंटेशन पण त्यांनी इथे बर्लिनमध्ये ठेवलं. ओके, वेळ आता आपली संपत आली होती. त्याच्यानंतर जातो आहे मी पुढच्या स्पॉटला. शेवटचा स्पॉट आहे बर्लिन वॉलचे अवशेष. तुम्हाला कदाचित माहिती असेल की दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जर्मनीचे 2 तुकडे करण्यात आले होते. पैकी एक होता जो रशिया किंवा सोव्हिएत युनियनच्या अंडर होता आणि दुसरा अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड यांच्या अंडर होतात. आणि ही 1960-65च्या दरम्यान बांधलेली ही जी भिंत होती त्याने जर्मनीचे 2 तुकडे करण्यात आले होते. तर हे जे आपण आत्ता टोर बघून आलो ब्रँडेनबुर्गर टोर, त्याच्या समोर पण एक वॉल बांधण्यात आली होती, जी नंतर ऑफकोर्स पाडण्यात आली. किंवा आपण त्याआधी जी संसदेची बिल्डिंग बघितली होती त्या बिल्डिंगचे पण मागे अशी वॉल बांधण्यात आली होती, जी 1989-90मध्ये जेव्हा जर्मनीचं एकत्रीकरण झालं तेव्हा ही वॉल मग पाडण्यात आली. तर हे पोट्सडामर प्लाच म्हणून आहे, जिथे त्या बर्लिन वॉलचे अवशेष ठेवण्यात आले आहेत. तर मित्रांनो, हा होता बर्लिनचा आपला शेवटचा स्पॉट. तर मंडळी, मग बर्लिनचे स्पॉट्स जे मी ठरवले होते ते तर बघून झाले. आता मी निघालो आहे ज्या ॲक्च्युअल मी कामासाठी आलो आहे ते म्हणजे आहे स्टँडअपचा शो. तर तिथेच निघालो आहे. तर मी आता व्हिडिओ बघत होतो, जवळपास 40 मिनिटाचं शूटिंग झालं आहे. मला 10 मिनिटाचाच बर्लिनचा व्लॉग करायचा होता, असं तिथे 40 मिनिटं झाले. बघूयात कसं हे होतं. कदाचित मी 2 व्हिडिओ पण करेन. एनिवे, तर आत्ता मी जातो आहे जिथं ॲक्च्युअल शो आहे त्या ठिकाणी.
So once again, please welcome Yogesh Gavas. थँक्यू. हाय 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 वेलिंकर हाय. आम्ही एका दुकानात गेलो होतो, त्याचं नाव होतं GUCCI. आता आम्ही कर्मवीर भाऊसाहेब हिरे मराठी विद्यालयाचे विद्यार्थी. आमच्यासाठी ते गुक्की किंवा गुस्सी, लईच फॅन्सी पाहिजे तर गुगक्की, असं काय. बायको म्हणते त्याला गुची म्हणतात. यार म्हणत असतील, मराठी माणसाला किती घाण वाटतंय सांगायला. कसली बॅग घेतली? गुची बॅग घेतली. काका असले पहिल्यांदा 15 मिनिटात काका असले. थँक्यू. 15 मिनिटानंतर असले तुम्ही, ते पण घ्या जोकर. अच्छा, तुम्हाला मराठी नाहीत का? मग तुम्ही हसले कशावर? शी इज लाफिंग. अच्छा, बायको असली म्हणून हसले. या बात आहे काकू, ट्रेनिंग एकदम परफेक्ट झालं. मी हसले, तू हसायलाच पाहिजे. अरे तुमची पण ओळख कशी झाली? म्हणजे तुम्ही कुठले आहात? तुम्ही मुंबईचे, तुम्ही कुठले? लखनौ. मग तुमची ओळख कशी झाली? दिल्लीला भेटलात तुम्ही? अच्छा, तिथे काय करत होता? हां, अच्छा, तुम्ही तिथे मेकॅनिकलमध्ये वैज्ञानिक था. अच्छा, तुम्ही सायंटिस्ट आहे का? ओके, नाही आलं लक्षात मग. ओके, नाही, हे मला माहिती आहे. कारण कसं आहे, आमच्या इथे हायडेलबर्गला एक युनिव्हर्सिटी आहे, खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे, जर्मनीची सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी. तिथे मी शोज करत असतो. तिथे हमखास 4-5 तरी सायंटिस्ट लोक असतात. त्यांना अजिबात तुमचे जोक आवडतच नाही. म्हणजे त्यांच्या डोळ्यात कळतं की ते जोक ऐकतायत आणि ॲनालाइज करतायत आणि तोंडावर म्हणत नाही फालतू जोक आहे. काका म्हणताय ते, मी त्याला तेच म्हटलं फालतू जोक आहे. हां हां, तर काका त्यांना म्हणत होते काय फालतू जोक मारतात ते. त्यांचं ना मला आठवलं, मला असं वाटतं की ना सायंटिस्ट लोक आले ना की असं काहीतरी करून दाखवायचं. तर ते हसले, थोडे स्माईल केली त्यांनी. तेच इंटलेक्च्युअल टाईपचा जोक मारा. तुम्ही गुचीला हसले होते. तो काय इंटलेक्च्युअल जोक होता का? ताई तू व्हिडिओ काढते का? काढ. पण त्या व्हिडिओचं काहीतरी कर पण, ठीक आहे नंतर. म्हणजे काहीतरी इंस्टाग्रामवर टाक, मला टॅग कर, काहीतरी कर. म्हणजे मला तुझ्या डिलीट सेक्शनमध्ये नाही भेटायचं. का तुला तुझा फोन दाखवायचा? आयफोन आहे ते पण दाखवायचं आहे का? नाही पैसेच ना, मी थोडी म्हटलं चोरी केली तू. ओके, थँक्यू गाईज, दॅट्स बीन माय टाइम. मराठी मित्र, थँक्यू सो मच. पुढे काय करायचं ठरलं नाही तर लेट्स ब्रिंग बॅक आवर होस्ट रोहितजी. थँक्यू अमितजी. तर मित्रांनो, असा होता बर्लिनचा ब्लॉग. खूप दिवसांनी मराठीत परफॉर्म केलं, मजा आली मला परफॉर्म करून आणि खूप जास्त वेळ पण परफॉर्म करायला भेटलं, त्यात पण मजा आली. आय होप तुम्हाला क्लिप्स आवडले असतील. पुढे जसं म्हटलं तसं वेगवेगळे शोज आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांची पण ब्लॉग्स टाकेन. जसं हायडेलबर्गला परत आहे, कार्लसरूला आहे आणि पुढच्या महिन्यात कार्लसरूला एक ओपन माईक आहे जो जर्मन भाषेतला आहे, तर त्याचे मी बिहाइंड द सीन्स पण टाकेन. सो पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओ.